आपण आपण टॉपिकून विसरायला हो का. तर बघा मित्रांनो, सगळी दुनिया झोपाली आहे. आपण साईडचं वर्कआउट करायला आलो. आता आहे आपलं साईड 2-3 सेट तर झाले माझे. पहिला सेट संपलाय. आपण आता दुसऱ्या सेट कडे जाऊ. हा तर बघा मित्रांनो, हे का जे ऍप्स मारतात का नाही, असं वर्कआउट चालू असते. आपण आहो तिथं वर्कआउट करायला. आता तिथं प्लेट्स मारलो बघा आपण. आता आपली बारी साईड मारायची कशाला, क्रॉस केबल मशीनवर. तर बघा मित्रांनो, प्लेट घेतली, क्रॉस केबल घेतलं, ह्याचं पण बकळ झालं, आता दुखाले. आपण दुसरीकडे जाऊ. आता अजून सण व्हायला गेली ही त्रास आपल्याला. आपण दुसऱ्या एक्सरसाइज कडे पोहत आहे इथून. तेव्हा हे नवीनच मशीन आल्या कोणती तर जिम मध्ये, नाव वाचून सांगतो मी. आपण ह्याच्यावर साईड बेंड मारणार आहोत. होय, काय नाव आहे, हायपर एक्सटेन्शन नाव आहे बघा. बॅकला पण तेच मारतो, ऍप्सला तेच घ्यायचं, साईडला तेच घ्यायचं. हा तर मित्रांनो, आता आपण हायपर एक्सटेन्शन वर साईड बेंड्स घेणार आहोत आपल्या साईड साठी. आता सध्याला तर 3 वर आहे, बघू ता कसं लागते पुढे. लय सोपं चालू. आता आपण वेट लावू पुढच्या सेटला. तर बघा बघा मित्रांनो, मला माहित आहे तुम्हाला काय प्रश्न पडलाय. तेच बेसिक बेसिक दाखवाले, ढगम कपडे दिसायले, वर्कआउट करताना काही नसा दिसना गेले, पोटाला कुठे ते हे दिसना गेले, एकदम पेपर थिन स्किन. पण कसं असते, वर्कआउट रोज करावं लागते. ऑनलाईन काही तर बघितलं म्हणून दिसना माय, मेहनत लय असते त्याच्या मागे. ऑनलाईन काही तर बघितलं, असं केल्यानं तसं होते, तसं केल्यानं तसं होते, कसंही केल्यानं काहीच होईना. जे रोज करते त्यांना माहित असते वर्कआउट कसं होते. आता रोज असं मारायला वर्षभर काही मारलो तर दिसल. कोणाला तर बघितलं ते कुपोषित माणसाला मायच्या ऍप्स तर अशीच निघाली एका ह्याच्यात, म्हणून असते का तसं कुठं येईल. हा जाय की वर.